वहिनी, मी तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला नेहमी आनंदी ठेवीन. त्याचे असे बोलणे ऐकून आज पहिल्यांदा मी माझ्या तरुण धीराला बेडरूममध्ये बोलावलं होतं. मी त्याला लहान समजून माझ्या बेडवर झोपवलं होतं. परंतु अचानक मध्यरात्री त्याने माझ्यासोबतच मी अस्मिता, माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले होते आणि मी दिसायला खूप सुंदर व भरदार शरीराची होते. आणि आता माझे वय 28 वर्ष आहे. माझा नवरा ऑफिसच्या कामासाठी विदेशात गेला होता आणि त्याला तिकडेच अटॅक आला होता आणि तिथेच त्याचे निधन झाले. आता मी विधवा होऊन जवळजवळ 7 वर्ष झाली होती. इतक्या दिवसात मी कधीच कुठल्याच पुरुषाकडे आकर्षित झाली नव्हती. माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर मी त्याचा कारोबार सांभाळण्यात वेळ घालवत होते, कारण मला मूल बाळ नव्हते आणि घरात एकटीच असल्यामुळे मी आता गावाकडून माझ्या धीराला बोलावून घेतले होते. त्याचं नाव विशाल आहे. मला विशाल पहिल्याच नजरेत चांगला वाटला. मी त्याला विश्वासाचा माणूस म्हणूनच घरात ठेवून घेतलं. तो खरंच चांगला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो माझ्यासोबत ऑफिसमध्येच असायचा आणि रात्री जेवण करून त्याच्या खोलीत जाऊन झोपायचा. मला विशालची सवय झाली होती. एके दिवशी विशालला अमेरिकेच्या एका नामांकित कंपनीतून कॉल आला आणि त्याला बोलावले. आता तर तोच एक माझा सहारा होता आणि तो माझ्यापासून लांब जावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. त्याने त्याच्या भावाचा कारोबार सांभाळावा असं मला वाटायचं. म्हणून मी विशालला म्हणाले, तुला कुठेही जायची गरज नाही. तू इथेच राहून तुझ्या दादाचा कारोबार सांभाळ. आणि मी देखील तुझा दादा गेल्यापासून पूर्णपणे एकटी पडली होते. अशात मला जर कोणाची साथ होती तर ती माझी धीर विशालची होती. विशाल त्याच्या एकटेपणाला कंटाळला होता आणि त्याला पण कुणाची तरी साथ हवी होती. माझा नवरा गेल्यावर त्याने मला धीर दिला. तो म्हणाला, वहिनी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला कधीच नाराज होऊ देणार नाही. त्याचं ते बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं. माझा नवरा जाऊन आता 7 वर्ष झाली. या 7 वर्षात विशाल पण चांगला धष्टपुष्ट पुरुष बनला होता. आता तो लहान राहिला नव्हता. त्याच्याकडे बघून मला वाटू लागलं की त्याने माझ्याजवळ येऊन माझ्याशी 2 प्रेमाच्या गोष्टी बोलून माझं दुःख हलकं करावं. पण त्याच्यात आणि माझ्यात जे नातं होतं ते तोडणं त्याला अवघड होतं, कारण तो धीर होता आणि मी वहिनी. त्या दिवसापासून मी त्याची काळजी घ्यायला लागले आणि तो पण माझं सगळं ऐकायला लागला. मला विचार येऊ लागला की जर मी पुन्हा एकदा नवीन आयुष्य चालू करायचं ठरवलं तर मी अशाच पुरुषाबद्दल विचार केला असता, जो स्त्रीचा आदर करतो. पण आयुष्याच्या या वळणावर मी असा विचार पण करू शकत नव्हते, कारण माझं वय 28 वर्ष झालं होतं. त्यामुळे असा विचार करणं माझ्यासाठी एक स्वप्नच होतं. माझ्या आणि विशालच्या वयात खूप मोठा फरक होता. विशाल 18 वर्षाचा झाला होता. त्याने माझ्या प्रत्येक दुःखात माझी साथ दिली होती. त्यामुळेच मला असा मजबूत सहारा मिळाला होता. तो प्रत्येक एकट्या बाईला पाहिजे असतो. माझ्याकडे भरपूर संपत्ती होती, पण कधीकधी पैसा असून देखील काही गोष्टी आपण विकत घेऊ शकत नाही. विशाल आता माझी चांगली काळजी घ्यायचा आणि त्यामुळेच की काय माझ्या मनातल्या इच्छा जाग्या होऊ लागल्या होत्या. मी तर लग्नाच्या 3 वर्षातच विधवा झाले. त्यामुळे माझ्या इच्छा अपूर्णच राहिल्या. पण आता त्याच इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. कधी मनात यायचं की मला एक मूल असतं तर बरं झालं असतं. तर कधी विचार यायचा की मी दुसरं लग्न केलं असतं तर किती बरं झालं असतं. कमीत कमी माझ्यासोबत माझा नवरा तरी असता. विशाल हिशोब द्यायला यायचा आणि माझ्यासमोर बसायचा. त्याला बघून माझ्या मनात हालचाल व्हायची. पण मी त्याला कसं काय सांगणार की मला आता पुन्हा नवीन संसार करायचा आहे. आता मला कळून चुकलं होतं की विधवा झाल्यावर दुसरं लग्न करून संसार का करायचा असतो. लोक म्हणायचे की विधवा बाईने दुसरे लग्न करून संसार केला म्हणून काही वाईट नाही. पण ही गोष्ट मला चांगली वाटत नव्हती. मला अशा लोकांचा राग यायचा की हे लोक माझ्यासमोर असं का बोलत असतील. विधवा होणं म्हणजे काही गुन्हा होता का? माझ्याजवळ खूप संपत्ती होती आणि स्वतःचं घर होतं. त्यामुळे मला कोणाची गरज नव्हती. पण विचार आला की बाईचा सगळ्यात महत्त्वाचा सहारा म्हणजे
तिचा जीवनसाथी असतो. एका दिवशी मी आणि विशाल ऑफिसला जात असताना आम्ही रस्त्यावर गाडी थांबवली. तेवढ्यात एक बाबा आमच्या गाडीजवळ आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, देव तुमची जोडी कायम अशीच ठेवो. मी त्याला पैसे दिले आणि गाडी पुढे घेऊन गेले. मी हळूच तिरप्या नजरेने विशालकडे बघितलं तर तो थोडा परेशान होता. मी त्याची परेशानी कमी करण्यासाठी बोलले, आता या वयात कोणी बाई लग्न करेल का? विशाल म्हणाला, का नाही वहिनी, तुम्ही या वयात देखील खूप सुंदर दिसता. त्याच्या तोंडून हे ऐकताच मला आनंद झाला. मी म्हणाले, मी माझ्या शरीराची खूप काळजी घेते. पण विशाल, तू तर कामात एवढा व्यस्त असतोस की स्वतःकडे लक्ष देत नाहीस. तो माझ्याकडे बघून म्हणाला, वहिनी, खरंच तुम्ही तुमच्या वयापेक्षा खूप लहान दिसता. मी म्हणाले, राहू दे, उगाच काहीतरी बोलू नकोस. विशाल म्हणाला, वहिनी, मी खरं तेच सांगतोय. तुम्ही आजसुद्धा खूपच सुंदर दिसता. तुमच्या वयापेक्षा नक्कीच लहान दिसतात. तुम्ही आयुष्यात बाकी काही बघितलं नाही. तुम्ही तर दादाचा कारोबार सांभाळण्यातच जास्त लक्ष दिलं. अजूनही तुम्ही तुमच्या मर्जीने आनंद मिळवू शकता. हे ऐकून मी हसत म्हणाले, काय सांगतोय विशाल, हे खरंच शक्य आहे का? विशाल म्हणाला, मला माफ करा वहिनी, मी जरा जास्तच बोलून गेलो. मी म्हणाले, असं काही नाही, पण तू थोडा विचार कर की आजकाल कितीतरी तरुण मुलीबिना लग्नाच्या घरात बसले आहेत आणि माझ्यासारख्या विधवा बाईशी कोण लग्न करणार? हे ऐकून तो थोडा वेळ काहीच बोलला नाही आणि नंतर तो म्हणाला, वहिनी, तुमची काही हरकत नसेल तर एक बोलू का? मी म्हणाले, हो बोल. तो म्हणाला, वहिनी, तुम्ही मला खूप आवडता. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. जर तुमची इच्छा असेल तर आपण दोघे लग्न करून घेऊ. हे ऐकून मी विशालकडे बघतच राहिले. मी कधी विचार पण केला नव्हता की मला तो लग्नाची मागणी करेल. मी काही न बोलता स्मित हास्य करून माझ्या खोलीत निघून गेले. विशाल काही वेळाने माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, वहिनी, मला माफ करा. मी स्वतःच्या तोंडावर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी विशालला म्हणाले, मी नाराज नाही. तू खरंच चांगला आहेस. पण आपल्या दोघांच्या वयात खूप अंतर आहे की मी आता आई होऊ शकत नाही. माझं वय आता त्या पलीकडे गेलं आहे. विशाल म्हणाला, मला बाळाची काही गरज नाही. मला वाटतं विशालची माझ्या संपत्तीवर नजर आहे. मी म्हणाले, तू विचार करून सांग. मी पण विचार करते. मी तर चांगलेच अडचणीत सापडले होते. एक मन म्हणत होतं की होकार दे, तर दुसरं मन म्हणत होतं नाही, कारण तुझं वय आता निघून गेले आणि आजकाल कुठल्याच पुरुषावर विश्वास नाही ठेवू शकत. बरेच जण धोका देतात. मग त्यानंतर बरेच दिवस आम्ही त्या विषयावर बोललोच नाही. पण विशालचा हा प्रश्न मला आतल्या आत खात होता. आता मला रात्रीची झोप लागत नाही. माझं मन त्याच्यासाठी बेचैन व्हायचं. मला त्याच्यावर प्रेम झालं होतं आणि आता तो प्रेम वाढू लागलं होतं. एवढ्या मोठ्या घरात आता विशालशिवाय दुसरं कोण होतं? त्याच्यावरच माझी सगळी जबाबदारी होती. माझं हर काम तोच करायचा. तेव्हा माझ्या मनात यायचं की एकट्या बाईला पुरुषाची किती आवश्यकता असते. आता विशाल माझी गरज बनला होता. त्याने त्याच्या प्रेमळ स्वभावाने माझ्या मनात धीर नाही तर एक जीवनसाथी म्हणून जागा बनवली. मी त्याच्याबद्दल जरा जास्तच विचार करू लागले. त्यामुळे माझं कामाकडे दुर्लक्ष झाले. म्हणून मी सगळी जबाबदारी विशालला देऊन टाकली. एकदा माझं डोकं खूप दुखत होतं आणि मी माझ्या हातानेच डोकं दाबत होते. तेवढ्यात विशालला आला. त्याच्या हातात काही महत्त्वाच्या फायली होत्या. तो माझ्याजवळ येऊन बसला आणि मला म्हणाला, वहिनी, मी तुमच्या डोक्याची मालिश करून देऊ का? मी नाही म्हणाले, तरी पण त्याने माझ्या डोक्याची मालिश करायला सुरुवात केली आणि म्हणाला, वहिनी, आता आराम करा. मालिश केल्यामुळे मला आराम वाटू लागला. मी विधवा झाल्यापासून आजपर्यंत मी कधीच दुसऱ्या पुरुषाकडे नजर वर करून बघितलं नव्हतं. पण कधीकधी एखादी कमजोर वेळ अशी येते जी आपलं पाऊल चुकीच्या दिशेला घेऊन जाते. विशाल मला म्हणाला, वहिनी, तुमची तब्येत ठीक नाही. तुम्ही आराम करा. या फाईल मी सकाळी घेऊन जाईल. असे बोलून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो आला नाही. म्हणून मग मी विशालला फोन केला. तेव्हा तो म्हणाला, मी ऑफिसमध्ये आहे.
ऑफिसमध्ये खूप काम आहेत. मी इथेच थांबलो होतो. काही काम आहे का? मी म्हणाले, नाही. तू 2 दिवसापासून घरी आला नाही म्हणून फोन केला. मग त्या दिवशी संध्याकाळी तो आला आणि मला म्हणाला, वहिनी, तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? आपल्या दोघात असं काही बोलणं झालं आहे ते विसरून जा. मी आता कामात जास्त लक्ष देऊ लागले होते. परंतु त्याचा विचार डोक्यातून जात नव्हता. इच्छा नसताना देखील माझ्या तोंडून निघून गेलं की विशाल, मला तुझी गरज आहे. आता मला नवीन संसार करायचा आहे. मी विशालला म्हणाले की तुझा विचार केला तर असं वाटतं की तुझं नुकसान होईल, माझं नाही. तो म्हणाला, आता मी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. मग मी विशालसोबत लग्न केलं. आता विशालने सर्व काही सांभाळून घेतलं. आता ही सगळी संपत्ती विशाल सांभाळत होता. मला वाटतं त्याची माझी संपत्तीवर नजर आहे. परंतु हे चुकीचे होते. त्याला संपत्तीची अजिबात लालसा नव्हती. मला विशालसारखा निस्वार्थ प्रेम करणारा जोडीदार मिळाला होता. त्याने आमच्या दोघांच्या वयातलं अंतर माहीत असून देखील माझ्यासोबत लग्न केलं. तो माझी खूप काळजी घ्यायचा. मला जरा देखील त्रास होऊ दिला नाही. आम्ही दोघे आता सुखाचा संसार करत आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.